बऱ्याच वेळेला पेशंट्स असं सांगतात की आम्हाला 10 दिवसात वजन कमी करायचं आहे, 15 दिवसात वजन कमी करायचं आहे आणि यासाठी आम्हाला पटकन काहीतरी सांगा. पटकन वेट लॉस आम्हाला करायचं आहे, बेली फॅट आम्हाला पटकन कमी करायचं आहे. तर त्यासाठी आम्हाला काही कॉन्कॉक्शन्स तुम्हाला देता येतील का? म्हणजेच हळदीचं पाणी घ्या किंवा जिऱ्याचं पाणी घ्या, मेथीचं पाणी घ्या, यासारख्या गोष्टी करून आम्हाला पटकन रिझल्ट्स मिळतील का? तर यासारख्या ज्या गोष्टी आहेत त्यामुळं आपला मेटाबॉलिझम हलकासा इम्प्रूव्ह होतो. या गोष्टींमुळं आपला मेटाबॉलिझम हलकासा बूस्ट होतो. पण त्यामुळं आपल्या वजनामध्ये ड्रास्टिक फरक पडेल अशी अपेक्षा ठेवणं फार चुकीचं आहे. सस्टेनेबल आणि हेल्दी वेट लॉससाठीच्या 2 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे आपला आहार आणि आपला व्यायाम. आणि याकडे लक्ष न देता इतर गोष्टींच्या मागं लागणं म्हणजे स्वतःचीच फसवणूक करण्यासारखं आहे. आपलं वाढलेलं वजन हे एका रात्रीत वाढलेलं नाही. हे फॅट हळूहळू आपल्या शरीरावरती जमा होत गेलेलं असतं. त्यासाठी काही दिवस, काही महिने, काही वर्षसुद्धा लागलेली आहेत. त्यामुळे वेट लॉस करत असताना आपण आपल्या शरीराला थोडासा वेळ द्यायला हवा, थोडासा धीर धरायला हवा. वजन कमी करत असताना थोडे पेशन्स ठेवणं ही गोष्टसुद्धा खूप महत्त्वाची असते.